औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. पहिल्यापासून आंबेवाडीची बहीण आहे. शूटिंग काढत होता प्रेस वाले. दादाने काम केलेलं. दादाला आम्ही ओळखता. आंबेवाडी तुमच्याकडेच आहेत ना, केशवंत त्याची बहीण आहे. सांगायची गरज सगळे आहे आमच्याकडे आहे. आमचा एवढा घराचं काम करायचं अजून करायचं येते भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे कोण म्हणतोय येत नाही, आल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणतोय येत नाही, आल्याशिवाय राहत नाही. नाही सकाळी ना रात्री एकदम मेहनती माणूस आहे. शिंदे साहेब आपण चारी कमल मावशी या बाहेर बॅनर टू बॅनर चला. किल्ले आवाज पण आहे. चारों कमल करने का हो ध्यान देना देते जय विनोद भोसले त्याच्यामुळे ते म्हणजे
म्हणजे विषय निश्चित आमचा आहेच आहे, पण 16 तारीखला निवडून आले म्हणताना मग आम्ही काय बहिणी भाऊ विजय झाले म्हणून समजतो. बाबांना दादाला एकत्र घाला दोन्ही आम्ही असंच करतो. पूर्वी नव्हते आमच्याकडे काय करणार. इंस्टाग्राम फेमस आहे सध्या. हो या की बॉस, या इकडे या घाल मामाला घाल विराज आल्या ना त्या मामांना घाल, तू या मामाला विजेता इकडे मागे बघा. ಬೆಳಗ್ತೀನಿ ಎಲ್ಲರೂ पहिला हात कंकसತೀನಿ इकडे बघा. उमाताई मी आले हात उमाताई ए सर अक्का ಬೆಳಗಾಗಿ ಕಡೆ ನೋಡು इकडे नोड आहे अम्मा. पुण्यावरनं आलेत त्याने आता ह्याच्यासाठी इलेक्शन साठी फिरायला. आमची बहीण आहे मोठी. असतं का मग हा ते बहिणीकडेच असतं चिंचवडला. ನೋಡಿ ಕಡೆ ಇರ್ಲಿ ಬಿಡು. ನೋಡೋದೇನು ಅಷ್ಟಿಲ್ಲ ನಮಗ घालते ताप चौघांना घाला. ನೀರ್ ಹಾಕ್ಸ चला, ನೀನ್ ಬೆಳಗಲ್ಲ हळदी कुंकू लावलं. ಹಾ लाव इर्ली बिಡು. ಬೆಳಗಲ್ಲ पटापट मार. ಬೆಳಗ್ರಿ ನೀ ಬೆಳಗ್ಗೆ ವೈನಿಗೆ ಹಾಕಿಗೆ या की आणखी या गरीबाचं घर आहे. या बस. थांबलो होतो बसा बसा ना मोडा ना मोडा. ಬಸನ ದಾದಾ ಅದೆಲ್ಲಿಟ್ರಿ ಇನ್ನ ಒಂದ್ ಅಂದೋಣ ಅದು ಪನ್ ಹಾಕತ್ತ शिल्पकार आहे शिल्पकार आहे. सक्ताना असं साध्या आमच्या भावाला काढला मतदार मतदार माता मी कमळाला देणार मतदार मतदार माता मी कमळाला देणार माता मी कमळाला देणार आम्ही मतदार मतदार
काढायचा आज होम टू होम प्रचार करत असताना चारही उमेदवार हे आपण कमळ म्हणून प्रचार करत आहोत. लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि इथं मेन प्रश्न म्हणजे बिटूचा आहे. त्यांच्या समस्या आम्ही जाणून घेऊन दादाही पाठपुरावा करत आहेत आणि ते लवकरात लवकर पूर्ण करू ते आशेने सगळे लोक बघत आहेत. ते पूर्ण करण्याची आम्ही ग्वाही दिलेलं आहे आणि त्यांनी पहिल्यापासूनच आम्ही भाजप आहोत असं आम्हाला सांगून चारही उमेदवारांना आम्ही निवडून आणू असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि 15 तारखेला चारही उमेदवारांना कमळ ह्या चिन्हावर बटन दाबून सगळ्यांनी विजय करावे असं आम्ही सगळ्यांना सांगत आहोत आणि निश्चित 16 तारीखला आमचा विजय होईल. विरोधक कितीही प्रयत्न करेल तर 15 हे चारही पॅनल निवडून आणायचं आम्ही प्रयत्न करतो. नमस्कार. आज प्रभाग 15 मध्ये आपण बघतो की काडील चाळ असू द्या, जुनी मिल कंपाऊंड असू द्या, फॉरेस्ट भाग असू द्या, उमानगरी असू द्या, जो प्रभाग 15 मध्ये जो वार्ड जोडलेला आहे की आमच्या प्रभागामध्ये आपण बघतो की आम्ही प्रत्येक ठिकाणी जे चालू प्रचारासाठी लोकांचा एवढा चांगला प्रतिसाद भेटायला बघतो की आपण बघतो की आपले मदतचे देवेंद्रदादा कोटे यांनी भरपूर निधी 1 वर्षामध्ये इतकी निधी आणले की त्या ठिकाणी लोकांना आपण उत्तर देण्यासाठी आम्हाला त्यांना जागा नाही आहे भांडण्यासाठी करण्यासाठी. एवढा चांगला विकास झालेला आणि जे काय आपण बघतो की भारतीय जनता पार्टी ही खूप मोठी पार्टी असल्यासारखी आहे आणि आपण बघतो की सत्ता आपल्या असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये BJP सरकार असल्यामुळे या ठिकाणी पण आमदार पण मदतचे BJPचेच आहेत आणि नगरसेवकसुद्धा BJPचेच व्हायला बघतील आणि सर्व नागरिकांना एकच आवाहन करायचं आहे की येणाऱ्या 15 तारखेला भरपूर मताने आपण सगळेजण बाहेर निघून सनी लोकांनी वोटिंग करा आणि मतदान हे जीवनदान असल्यासारखं आहे. आपण सर्व लोकांना आई बहिणींना एकच विनंती करतो आपली रिक्षाची वगैरे सगळे आम्ही सोयी करायला बघतो. आपण जे वोटिंग केलं तर हे आमचं भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदीला मतदान केल्यासारखं आणि देवेंद्र दादाला केल्यासारखं आहे. ह्या ठिकाणी आम्ही नागरिकांनी जे एवढा सत्कार मान केल्याबद्दल मी खूप सगळ्यांचे आभार व्यक्त करते. ताईंनी वेळात वेळ काढून सनी जे प्रभागामध्ये होम टू प्रचार केले खरं तर मी ताईचे पण खूप मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी आमच्यासाठी एवढं सकाळपासून जुनी मिल कंपाऊंड असू द्या, बोबणे चाळ असू द्या, प्रत्येक भागामध्ये जाऊन त्यांनी ताई स्वतः जाऊन सनी व्हिजिट करून त्यांनी लोकांचा प्रतिसाद भेटायला बघतो. निश्चित हे प्रभाग 15चे चारही उमेदवार भरपूर मताने विजयी होणार आणि हे दादाचा खूप मोठा सन्मान होणार आणि दादाला मोठं पद भेटणार. नाही सवय होते आता सवय करायचंच आहे. नमस्कार, मी विजया नागेश खरात, प्रभाग क्रमांक 15 मधून आहे. माझ्यासोबत श्री देवते फुलारे, विनोददादा भोसले, अंबादास बाबा करगुळे आहेत. आज आम्ही काढाची चाळी इथे आलो होतो आणि सगळ्या जनतेने आम्हाला आवाहन केले की आम्ही कमळाचे भाजपचेच आहोत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि आम्ही भाजपलाच मतदान करू. भारतीय जनता पार्टीचा 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे.